हा, कोणाच्या काही वस्तू राहिल्या वगैरे असतील तर प्लीज त्या कलेक्ट करा. तुम्ही सगळे एका साईडला बसा. असेल ठीक आहे, चला आपण प्रेझेंटेशन सुरू करू. कृपया सगळ्यांनी स्टेज जवळ यावं प्लीज. चला चला, लवकर 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 लवकर. ठीक आहे, तर आपण प्रेझेंटेशन सुरू करू. तर आजच्या या सीझन 11 मध्ये सगळ्या लोकांनी पार्टिसिपेट केलं त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि खूप चांगली टुर्नामेंट झाली. 2 दिवस आपण खूप चांगल्या प्रकारे खेळलो. 6 टीम्स, 18 मॅचेस, खूप चांगलं वाटलं. आणि आपण थोडंसं एक निमित्त साधूनच टुर्नामेंट केली होती. बरेचसे लोक कॅटेगरी 1 कॅटेगरी 2 मध्ये ज्यांची मुलगी असेल एक, अशांना फ्रीमध्ये एंट्री देऊन आपण ते एक थोडंसं निमित्त म्हणून केलं होतं. आणि दुसरं एक इंटेन्शन होतं की जे लोक वर्षभर खेळतात, ज्यांना खेळायला भेटत नाही, ऑलस्टार फॉर्म भरतात, अशा प्रत्येकाला चान्स देऊन आपण तशा प्रकारे ओनर्सचं आणि कॅप्टनचं सिलेक्शन करून, टीम सिलेक्शन करून केलं होतं. तर होपफुली प्रत्येकाला तशी ऑपॉर्च्युनिटी मिळाली असेल. जे प्लेयर ॲबसेंट होते किंवा बॅकआउट झाले होते त्याच्यावरती तर आपण ते करस्पॉन्डिंगली ॲक्शन आणि पेनल्टी होईल. पण होपफुली जे जे लोकांनी पार्टिसिपेट केलं प्रत्येकाला खेळायला भेटलं असेल. आणि आमची तीच एक मोठी अपेक्षा होती. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या होऊ द्या. एवढे चांगले टुर्नामेंट आपण खेळलो आणि खूप चांगलं वाटलं. आणि कोणत्याही कसली प्रकारची गडबड गोंधळ न करता सीझन 11वा आहे आपला. आणि असेच सीझन पुढे होतील. परत आपण आता जुलै आणि ऑगस्टच्या सुमारास एक रेनी सीझन करू. आणि तेव्हाही तुम्ही असेच पार्टिसिपेशन करा अशी आमची अपेक्षा असेल. आता मी स्वराजला देतो. आपण प्रेझेंटेशन सुरू करूया. नक्कीच, धन्यवाद. आणि विनंती असेल सर्वप्रथम अविनाश रोकडे यांना की जी फायनलची मॅच झाली होती त्या मॅचमध्ये नक्कीच ज्याने बाजी मारून दिली. हे सर, नाव ऐकायला आवडेल तुमच्या तोंडातून. येस, स्वप्नील गायकवाड यायचं मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. टाळ्या झाल्या पाहिजे स्वप्नील गायकवाड साठी. फारच अप्रतिम बॅटिंग त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिले. चांगली साथ गुरुनाथ शिंदेच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाली. नंतर जो BTCLचा ऑल स्टार सीझन झाला होता आणि त्याच्यामध्ये पिंक ॲडिशन बॅटर ऑफ द इयर 2024 हे नक्कीच निश्चितपणे बॅटर ऑफ द इयर पिंक एडिशनचा 2024चा टेक धामी या ठिकाणी उपस्थित असतील तर नक्कीच त्यांनी स्वीकार करायचा. अन्यथा जो उपलब्ध नसेल त्याच्या वतीने नक्कीच दुसरा कोणीतरी येऊन स्वीकार करायचा. येस, धन्यवाद अविनाश रोकडे सर. त्यानंतर परेश सर यांना इन्व्हाइट करेल की तुम्ही यायचं. परेश सर. त्यानंतर अमित सर.
मोस्ट रन्स इन समर सीझन 2025 दीपक फराके यांना इन्व्हाइट करेल. 2015-2025 ची ट्रॉफी आहे. 215 धावा त्यांच्या पाठमधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्यात. नक्कीच दीपक फराके तुम्हाला इन्व्हाइट करेल की तुम्ही ही ट्रॉफी प्रदान करायची आहे. बॉलर ऑफ द इयर 2025 अमित गिरी 37 विकेट याचे आपली ट्रॉफी कलेक्ट करायची. अमित गिरीसाठी देखील टाळ्या झाला पाहिजे. 37 विकेट क्षमतेमधून नक्कीच नक्कीच अमित यांना इन्व्हाइट करेल की तुमच्या शुभ हस्ते बाकीच्या ज्या 3 ट्रॉफी आहेत त्या नक्कीच मोस्ट विकेट इन समर सीझन 2025 श्याम दीपक या ठिकाणी उपस्थित असतील. नक्कीच या ठिकाणी त्यांनी असा त्यानंतर मोस्ट डॉट बॉल्स इन समर सीझन अक्षय चौरसिया या ठिकाणी उपस्थित असतील किंवा त्यांचे टीममेट्स कोणी उपस्थित असतील तर यायचा. 46 डॉट बॉल्स नसेल तरी पण टाळ्या झाल्या पाहिजेत अक्षय चौरसियासाठी. त्यानंतर मोस्ट सिक्सेस इन समर सीझन सचिन या ठिकाणी उपस्थित आहेत. सचिन बंदने या ठिकाणी उपस्थित आहेत. 21 सिक्स त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्यात. त्यानंतर या टुर्नामेंटचं जे आहे ते आपण नक्कीच सुरुवात करूया. थर्ड प्लेस नक्कीच सर्वप्रथम विवेक तुम्हाला इन्व्हाइट करेल की तुम्ही यायचा. तुमच्या शुभ हस्ते थर्ड प्लेस दिली जाईल. यस पॅट्रॉइट संघ या ठिकाणी थर्ड प्लेसची मानकरी ठरले आहेत. यस पॅट्रॉइट संघाचे कर्णधार प्रमोद पवार या ठिकाणी येतील. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून बाकी टीम त्यांच्या खेळ माध्यमातून नक्कीच आपल्याला चांगला पाहायला मिळाला. सर्वात कमी मॅचेस ते हरले होते ग्रुप स्टेजेस मध्ये पण तदनंतर थोडासा या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. पण नक्कीच तदनंतर इन्व्हाइट करेल नक्कीच दिनकर यादव यांना इन्व्हाइट करेल की तुम्ही यायचं. तुमच्या शुभ हस्ते बाकीच्या ट्रॉफीज दिल्या जातील. नक्कीच मोस्ट सक्सेस इन द टुर्नामेंट जशा बॅट मधून अतिशय पारी खेळायला पाहायला मिळाली प्रत्येकालाच. यस केपी ठरलाय बेस्ट सिक्सेस इन द 7 मॅचेस मध्ये 16 सिक्सेस त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. यस केपी ला इन्व्हाइट करेल. एसकेपी थांबायचे कुठे जायचं नाही कारण बेस्ट डॉट बॉल ऑफ द टुर्नामेंट देखील तुम्हाला देण्यात येते. 8 इनिंग्स मध्ये 40 डॉट बॉल नक्कीच या ठिकाणी टाकण्यात आले. केपी ठरतोय. तदनंतर बेस्ट बॉलर एनी गेसेस बेस्ट बॉलर साठी कोण मानकरी असेल. जय विश्वकर्मा ठरलाय बेस्ट बॉलर. 5 मॅचेस मध्ये 9 विकेट्स या ठिकाणी नक्कीच त्यांनी घेतल्यात. तदनंतर मग परतच कुलदीपलाच बोलवावं लागेल कारण बेस्ट बॅटर देखील तोच ठरलाय. 7 मॅचेस मध्ये 165 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला टोटल पाहायला मिळाली.
नक्कीच त्यानंतर दीपक फरागे यांना इन्व्हाइट करेल की रनरअपची ट्रॉफी तुमच्या शुभ हस्ते द्यायची. येस रनरअप संघ परत केपीलाच यावं लागेल. रनरअप संघ भरत बोरा यांचा संघ रायझिंग स्टार संघ ठरलाय रनरअप संघ. सेकंड प्लेस भरत बोरा, दिनकर यादव, रवि सिंग, भरत बोरा, वैभव बागणे, दिनेश धुमाळ, केपी संदेश या ठिकाणी नक्कीच सर्व जणांचा हार्डली कॉंग्रॅच्युलेशन. हॅलो चिंगल्या बोले चिंगल्या बोले रस प्यालाय म्हणला वा रस. त्यानंतर निश्चितपणे प्रमोद यांना इन्व्हाइट करेल की ही तुमचे शुभ हस्ते. नक्कीच चॅम्पियन संघ जो ठरलाय आवाज आला पाहिजे चॅम्पियन संघाचा जोरात. गणपती बाप्पा याचा चॅम्पियन संघ वक्रतुंड संघ या ठिकाणी नक्कीच ज्याच्या नावात श्री गणेश आहे आणि तो संघ मात्र नक्कीच वक्रतुंड संघ चॅम्पियन ठरलेला संघ या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच फारच चांगला खेळ आहे त्यांच्याबद्दल स्वप्नील असो नंतर सर्व टीम चॅम्पियन ठरलेला संघ या ठिकाणी नक्कीच ठरला. या ठिकाणी नक्कीच रजा घेतो. पुढच्या वेळी याच ठिकाणी भेटूया.